खाजगी सावकारी व कथित आर्थिक व्यवहाराशी संबंधित प्रकरणात आरोपी विनायक सुरेश पवार यांना न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात फिर्यादीच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देणे, वसुलीसाठी दबाव टाकणे तसेच त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे BNSचे कलम 351(3), 296 व 3(5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 345 आणि खाजगी सावकारकी प्रतिबंधक कायदा कलम 39 व 45 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणात आरोपी विनायक सुरेश पवार यांच्या वतीने ॲडव्होकेट दीपक सुतार यांनी न्यायालयात बाजू मांडली। आरोपीचा या प्रकरणात थेट सहभाग नसून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे तथ्य व पुराव्यांच्या कसोटीवर तपासणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी विनायक सुरेश पवार यांना अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला। या कामकाजासाठी ॲडव्होकेट दीपक सुतार यांना ॲडव्होकेट राजेश गोरपडे यांनी सहकार्य केले।